निर्जन जंगलामध्ये निर्मनुष्य ठिकाणी अनेक हत्याकांड घडतात। एकट्याला गाठून आयुष्याचा दोर कापला जातो। विरारच्या जंगलात पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला। निर्घुण पद्धतीने खून करून शरीराचे भाग वेगवेगळे करण्यात आले आणि मृतदेह कोणाचा, मारेकरी कोण याचा तपास अजून सुरू आहे। पण या जंगलात हत्या झाली आहे हे उघड झालंय। पहा विखुरलेला सांगाडा आणि हत्येचा थरार। घनदाट जंगलात महिलेचा घात, जंगलात महिलेचा सापडला सांगाडा। कोण आहे महिला, कोण आहे मारेकरी? हाडांच्या अवशेषांनी सापडणार खुनी, मारेकरी फरार, जंगलात हत्येचा थरार। हे दृश्य निरखून पहा। घनदाट जंगल, झाडं झुडपं आणि नीरव शांती। अचानक पोलीस आले आणि जंगलाची शांती भंग झाली। काही वेळातच ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। एका कापडाच्या तुकड्यात शरीराच्या सांगाड्याचे वेगवेगळे भाग पोलिसांनी जमा करून घेतले, ज्यात मानवी कवटी आणि हाडं होती। महिलेच्या लांब केसांचा झुपका सुद्धा पोलिसांना सापडलाय, त्यामुळे महिलेची हत्या झाल्याचं बोललं जात आहे। या दृश्यांवरून दिसतंय की हा सांगाडा एका महिलेचा आहे। जंगलात घातपात झालाय, महिलेची कोणीतरी हत्या केली आहे, मारेकरी फरार आहे। पोलीस त्यांचा शोध घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वार गुरुवार, वेळ 12:30। ठिकाण मुंबई अहमदाबाद महामार्ग, वसई। गुरुवारी सकाळच्या सुमारास वाळीव पोलीस ठाण्यात फोन खणाणला। पलीकडनं बोलणाऱ्या एका व्यक्तीने माहिती दिली की मुंबई अहमदाबाद जवळच्या जंगलात एक मानवी सांगाडा सापडलाय। सायरन वाजवत अवघ्या काहीच मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता, उरला होता तो फक्त सांगाडा। पोलिसांनी सांगाड्याचे सगळे भाग जमा करायला सुरुवात केली। मानवी कवटी, हाडं, केसांचा झुपका या सगळ्यावरनं मृतदेह एका महिलेचा आहे आणि तिचा घातपात झालाय हे समजायला पोलिसांना उशीर लागला नाही। साधारण महिनाभरापूर्वी ही हत्या झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करतात। मृतदेहाची ओळख पटवून मारेकऱ्यांना शोधणं पोलिसांसमोर आव्हानच आहे। हे दृश्य पहा। घनदाट जंगल आहे, राष्ट्रीय महामार्गापासून बराच अंतर आत गेल्यावर हे ठिकाण आहे। अशा ठिकाणी घातपात होण्याचे प्रकार जास्त होतात। मृतदेहा शेजारी मिळालेले कपडे आणि इतर साहित्याच्या आधारे पोलिसांना मयताची ओळख पटवण्यासाठी शोध सुरू केलाय। वाळीव पोलीस ठाण्यात या हत्येचा गुन्हा नोंद झालाय, तर पोलीस या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतायत। निर्जनस्थळी होणाऱ्या हत्याकांडांचं नवं चित्र पुन्हा एकदा समोर आल्यानं वाळीव सध्या गुन्हेगारांचा अड्डा बनलाय अशी चर्चा झडते। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।